नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 30. विश्वजितची कार एका रिसॉर्ट समोर येऊन थांबली. रिसॉर्ट आडबाजूला असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची जास्त वर्दळ नव्हती. ही जागा विश्वजितला अजिबात आवडली नव्हती, पण आरोहीचं मन मोडणं त्याच्या जीवावर आलं होतं. दोघेही गाडीतून उतरले. 20वा बाहेर बोर्ड लागला होता. दोघेही आतमध्ये गेले. रिसेप्शनिस्ट काउंटरवर एक मुलगा झोपा काढत होता. एक्सक्यूज मी, आम्हाला एक रूम हवी होती, विश्वजितने सांगितलं. तो मुलगा खडबडून जागा झाला. शक्यतो आमच्या हॉटेलमध्ये रूम या खालीच असतात. बोला, किती रूम हवे आहेत? त्याने विचारलं. विश्वजितने आरोहीकडे पाहिलं तर तिचं लक्ष आजूबाजूच्या गोष्टी पाहण्यामध्ये होतं. एक रूम, विश्वजितने सांगितलं. नाव काय तुमचं? त्या मुलाने विचारलं. मिस्टर अँड मिसेस विश्वजित पाटील, विश्वजितने क्षणाचीही उसंत न घेता सांगितलं. तसे आरोहीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्या मुलाने रूमची चावी दिली आणि दोघांना रूम दाखवली, जी वरच्या मजल्यावर होती. तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर आत्ताच सांगा, त्या मुलाने विचारलं. विश्वजितने जेवणाची ऑर्डर दिली आणि दोघेही रूममध्ये आले. बऱ्याच दिवसापासून रूम बंद असल्यामुळे कुबट वास येत होता. त्याने खिडक्या उघडल्या. तशी बाहेरची शुद्ध हवा आतमध्ये आली. तुला हीच जागा भेटली होती का आरोही? आपण थोडं पुढं गेलो असतो तर आपल्याला चांगलं हॉटेल मिळालं असतं, विश्वजित म्हणाला. आरोही भिंतीला पाठ करून शांत उभी होती. विश्वजित पुढे आला व तिचा चेहरा ओंजळीत घेतला. तुला अचानक काय झालं आहे? आधी फ्रेश होऊन ये, म्हणजे तुला बरं वाटेल, विश्वजित तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला. तिच्या डोळ्यातून अलगद अश्रू खाली ओघळला, ज्याचं कारण त्याला माहीत नव्हतं, पण नक्कीच काहीतरी कारण असणार हे त्याने ओळखलं होतं. बरीच रात्र झाली होती तरी अमित यांना काही केल्या झोप येत नव्हती. त्यांनी कबर्डमधून एक छोट्या आकाराची सिल्वर पेटी बाहेर काढली. ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी ही पेटी त्यांच्या सोबत असायची. त्यांनी कोड नंबर फिरवला आणि ती पेटी ओपन झाली. त्यामध्ये असलेला फोटो पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दाटून आलं. त्यांनी तो फोटो हातामध्ये घेतला आणि कितीतरी वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहिले. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक वादळ आलं होतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते कोणालाही न सांगता एकटेच बाहेर पडले होते. तिथे त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं होतं. ते आपलं संपूर्ण ऐश्वर्य सोडून त्या छोट्या जगात स्थायिक होणार होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि त्यांना पुन्हा आपल्या खडतर आयुष्यामध्ये यावं लागलं होतं. पण हे करताना त्यांनी मागे कितीतरी आठवणी सोडल्या होत्या. त्या अजूनही मनाच्या कप्प्यामध्ये भरून ठेवल्या होत्या. त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली तसे ते आपल्या विचारातून जागे झाले. हॅलो विश्वजित, कुठे आहेस तू? अजून आला कसा नाही? अमितने विचारले. आम्हाला उशीर झाला होता म्हणून आजची रात्र आम्ही इथेच थांबणार आहोत. तसं महाबळेश्वर म्हणावं तितकं वाईट नाही, विश्वजित म्हणाला. तू महाबळेश्वरमध्ये आहेस? अमितने विचारले. हो, तुम्हाला सांगितलं होतं ना, आम्ही डॉक्टरांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आता आरोहीच्या सांगण्यावरून एका रिसॉर्टमध्ये थांबलो आहे. ही जागा मला अजिबात आवडली नाही, पण उशीर झाला होता म्हणून आम्ही स्टे केला.
विश्वजितने सांगितलं. त्या रिसॉर्टचं नाव काय म्हणाला? अमितने विचारलं. काय नाव होतं? 1 मिनिट सांगतो. हा, विसावा. या ठिकाणी एक प्रकारची शांतता आहे आणि निसर्ग सौंदर्य विचारू नका. म्हणून मला ही जागा आवडली. चला, ठेवतो मी. अजून आमचं जेवण बाकी आहे. डॅडींना माझा निरोप द्या. गुड नाईट. विश्वजितने कॉल कट केला आणि त्यांच्या हातातील मोबाईल गळून पडला. विसावा. अमितच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तू अजून झोपला नाहीस? अमृता आतमध्ये आली. त्यांनी पटकन फोटो आतमध्ये ठेवला आणि पेटीला सेफ्टी लॉक लावला. आज पुन्हा तिची आठवण आली. बायको असताना परस्त्रीचा विचार करणं यासारखं दुसरं पाप नाही. पण तुला सांगून उपयोग नाही. तुझ्यासोबत लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे, ज्याचा मला नेहमी पश्चाताप होत राहील. अमृता त्यांना दूषणे देत म्हणाली. बास कर अमृता. टोमणे दिल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का? मी कधीच तुझ्यावर रोकटोक केली नाही. मला माझं आयुष्य शांततेत जगू दे. अमित म्हणाले. तुझ्यासारखा स्वार्थी माणूस फक्त स्वतःचा विचार करू शकतो. तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास होतो याचा विचार कर. आपल्यामध्ये मतभेद होते, तरीही मी माझं करिअर सोडून तुझ्या मुलीला जन्म दिला आणि प्रपंचामध्ये व्यस्त झाले, तरी तुझं समाधान झालं नाही. मी कधीच परपुरुषाचा विचार केला नाही, पण तू नको ते उद्योग करून मोकळा झाला, तरी मलाच दूषणे दे. तू कधीच सुखी राहणार नाही. अमृता बाहेर निघून गेली. अमित पुरते कोलमडून गेले होते. अमृताने त्यांना कितीही दोष दिला तरी त्या दोघांची मॅरेज लाईफ स्पॉईल होण्यासाठी तिचा स्वभाव कारणीभूत होता आणि अमृताचे हेच गुण त्रिशाने तंतोतंत घेतले होते, म्हणून तिचा स्वभाव हट्टी झाला होता. विश्वजितने अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा जेवण रुचकर आणि चविष्ट होतं. दिवसभर पोटात अन्न नसल्यामुळे त्याने जेवणावर चांगलाच ताव मारला होता. जेवण कसं झालं आहे मालक? त्या मुलाने विचारलं. लाईफमध्ये पहिल्यांदा चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे, हे माझ्याकडून बक्षीस. विश्वजितने त्याच्या हातावर नोट ठेवली, ज्यामुळे तो मुलगा खुश झाला. माझ्या बायकोच्या हाताला चव आहे. आम्ही गेस्टना घरासारखं जेवण देतो. तुम्हाला आणखी काही हवं असेल तर सांगा. तो मुलगा प्लेट्स घेऊन निघून गेला. दोघेही खुल्या वातावरणामध्ये जेवण करत बसले होते, पण आरोही अजूनही शांत होती, जे त्याला खटकत होतं. आणखी किती वेळ शांत बसणार आहे? तू ना खरंच इम्पॉसिबल आहे, विश्वजितने विचारलं. आरोही मोठमोठ्याने रडायला लागली. काय झालं आरोही? तू सांगितल्याशिवाय मला कसं समजणार? विश्वजित तिला प्रेमाने थोपटत होता. एकेकाळी हे हॉटेल माझ्या मामाचं होतं, आरोहीने सांगितलं, ज्याचा त्याला जबर धक्का बसला होता. व्हॉट? म्हणजे तू महाबळेश्वरला राहत होतीस? विश्वजितने विचारले. हो सर, हे माझे गाव आहे. हे हॉटेल माझ्या आजोबांनी बांधलं होतं. त्यांच्यानंतर ते माझ्या मामाच्या नावावर झालं. माझी आई आणि मामा मिळून या हॉटेलचा कारभार पाहत होते. माझा जन्म पण याच गावी झाला होता, पण माहीत नाही अचानक काय झालं आणि मी लहान असताना आम्ही आमचं हॉटेल आणि राहतं घर विकलं आणि वाईला शिफ्ट झालो, ज्याचं कारण आईने मला कधीच सांगितलं नाही. पण आता मला समजत आहे की त्यांनी असं का केलं असेल, आरोहीने सांगितलं. असं काय झालं होतं ज्यामुळे तुम्हाला घर सोडावं लागलं? विश्वजितच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं.
त्यांच्या बर्बादीला कारणीभूत माझा जन्म आहे, ज्याची जाणीव आईने मला कधीच करून दिली नाही. माझी आई लग्नाच्या आधीच प्रेग्नंट झाली होती. आईच्या निधनानंतर मामीने मला ही गोष्ट सांगितली. माझे वडील कोण होते, त्यांचं नाव काय, मला काहीच कल्पना नाही. माझ्या वडिलांनी आईची फसवणूक केली होती. आता ते जिवंत आहेत की नाही हे पण मला माहीत नाही, आरोहीने सांगितलं, जे विश्वजितला अपेक्षित नव्हतं. तुला तुझ्या वडिलांविषयी काहीतरी माहिती असेल ना, जेणेकरून आपण त्यांचा शोध घेऊ शकतो, विश्वजितने विचारले. मला काहीच कल्पना नाही. आई जिवंत असती तर तिने सांगितलं असतं. तिच्यासोबत माझी खरी ओळख नाहीशी झाली आहे. माझ्या मागे जे नाव आहे ते काल्पनिक आहे. किती अभागी आहे ना मी. आरोहीवर काय बीतत असेल हे विश्वजित समजू शकत होता, कारण त्यानेही आपल्या आईला गमावलं होतं. तुझं दुःख मी समजू शकतो. आपण परिस्थिती बदलू शकत नाही. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य आहे, जे तुला आनंदात जगायचं आहे. मी असताना तुला कोणाचीही गरज नाही. मी कधीच तुझी साथ सोडणार नाही. विश्वजितने तिला जवळ घेतले. आरोहीने पण त्याच्या भोवती असलेली हाताची पकड घट्ट केली. तो स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. मला माहीत आहे, त्या रात्री तुम्हीच होता. मग ही गोष्ट माझ्यापासून का लपवत आहात? मी गरीब आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल की पुढे जाऊन मी तुम्हाला त्रास देईल, तर हा तुमचा गैरसमज आहे. माझ्या काहीच अपेक्षा नाही. मला फक्त तुमच्यासोबत राहायचं आहे. या नात्याला नाव मिळालं नाही तरी माझी काहीच हरकत नाही. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या सुखात माझे सुख आहे, आरोही म्हणाली. विश्वजितने तिची हनुवटी वर उचलली. तिच्या डोळ्यांमध्ये त्याच्याविषयी असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्याने आरोहीला उचलून घेतलं आणि रूममध्ये घेऊन गेला आणि दरवाजा लावून घेतला. तशी आरोही बावरली. तो काय करणार या विचाराने तिला धडकी भरली होती. त्याने आपल्या अंगावरचा शर्ट काढून बाजूला फेकला आणि तसाच तिच्या समोर उभा राहिला. आरोहीच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. आरोहीने त्याचे दोन्ही खांदे पकडून त्याची पाठ आपल्या दिशेला वळवली. तिने जे पाहिलं त्यानंतर मनात कोणत्याही प्रकारची शंका उरली नव्हती. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.